आजकाल आपण सगळेच जण इंटरनेटमुळे पत्र लिहिणं विसरलो आहोत. तर एका पत्राचं मनोगत इथे मी या माझ्या आजच्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा आपल्याला आवडतं का. नमस्कार, मी श्रद्धा सुदामे. आज आपल्या पुढे घेऊन येते मी लिहिलेली पुढची कविता, पत्र म्हणे. पत्र म्हणे. काल पुस्तकाच्या कपाटातून एक पत्र डोकावून बघत होतं. काल पुस्तकाच्या कपाटातून एक पत्र डोकावून बघत होतं. जुनं जीर्ण पिवळसर पत्र माझ्याशी बोलत होतं. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, अर्थात सनविवी. पत्रास कारण की म्हटलं तर असं काहीच नाही आणि म्हटलं तर बरंच काय. हल्ली माझा मीच झोपेत चालत असतो. पोस्टाच्या पेटीपर्यंत चक्कर मारून येत असतो. जमलेली माझ्यावरची धूळ या निमित्ताने साफ करत असतो. एकेकाळी खूप अभिमान होता मला. मी तुमचे सुखदुःख वाटून घेतो. पत्र नव्हे तो तुमचा मित्र असं समजत होतो. कुणी आजारी असलं म्हणजे या गावाहून त्या गावी बातमी पोहोचत होतो. कुणाला रडताना पाहून मी पण 2 आसवं गाळत होतो. आमंत्रण, शुभेच्छा पत्र, प्रेमपत्र, पाऊस साऱ्यांचा झेलत होतो. अन तुमच्या आनंदात मी पण चिंब भिजत होतो. लोक लिहायला विसरली की नाती विसरली काही समजत नाही हल्ली. असो, आता आम्ही आउटडेटेड झालो हे मात्र नक्की. घरातील वयोवृद्ध माणसांसारखी पत्र पण वयोवृद्ध झाली बर का. पिकलं पान पत्राचं, तेही गळून पडायचंच एका दिवशी. पण काळजी वाटते म्हणून सांगतो. तुमचा मोबाईल करप्ट झाला, सगळा डेटा इरेज झाला तर तुम्ही कागदावर लिहिणं विसरण्याआधी आपलं नाव, पत्ता, आई वडील, त्यांचा फोन नंबर, पोरांचा नंबर लिहून ठेवा बर का. कारण तो गुगल सर्व्हर की काय, तो समजा हॅक झाला तर गुगल मॅप नसेल ना बाळांनो त्यावेळी घरचा रस्ता दाखवायला. असो, मी जातो आता कपाटात, नाहीतर एखाद्या ट्रंकेत, नाहीतर एखाद्या अडगळीच्या सामानात. आणि पत्राने स्वतःला परत कपाटात बंद करून घेतलं. जाता जाता त्याला चिकटलेली गुलाबाची पाकळी पडली. माझंच पहिलं प्रेमपत्र होतं ते. सुकली होती पाकळी पण सुवास तिचा श्वासात भरला होता. टपकन माझ्या डोळ्यातला पाण्याचा थेंब त्या पत्रावर पडला आणि पत्रावरची आधीच पुसट झालेली अक्षरं आणखीनच अस्पष्ट झाली आणि आठवणी स्पष्ट. काही म्हणा, टचस्क्रीन मोबाईलचा टच तेवढा काही टचिंग नाही राव. अन 15,000च्या मोबाईलला 15 पैशाच्या पोस्ट कार्डाची अजिबात सर नाही राव. धन्यवाद. आपलं रोजचं आयुष्य जर आपण बघितलं तर जो तो पैशाच्या मागे धावतो आहोत. हेच मी माझ्या या आजच्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. पुढची माझी कविता आहे बिन पैशाचा तमाशा. आठाण्याची जिंदगी चाराण्याची त्यात खुशी. आठाण्याची जिंदगी चाराण्याची त्यात खुशी. 4 पैशाचा विरंगुळा, 10 पैशाची गाऱ्हाणी. 5 पैशाची उणी दुणी, 5 पैशाची उणी दुणी. खिशात उरती चिल्लर नाणी. तरी करोडोंची रेस लावती दांबडीत येडे आपली घोडी. किती जमा अन खर्च किती, किती जमा अन खर्च किती. रिकामी राहते नेहमी तिजोरी. किती जमा अन खर्च किती, रिकामी राहते नेहमी तिजोरी. बिन पैशाचा तमाशा सारा, फसवा फसवी बनवा बनवी. मोटार गाडी बंगले इमारती, मोटार गाडी बंगले इमारती. हाताखाली किती गडी, मोटार गाडी बंगले इमारती. हाताखाली किती गडी. पत्त्यांचे मनोरे मांडती, बुद्धिबळातील सारी प्यादी.
डोंबाऱ्याचा खेळ कसरती, डोंबाऱ्याचा खेळ कसरती, कशासाठी? पोटासाठी. तरी कांदा भाकरी नाही नशिबी, केविलवाने पळत सुटती, जो तो भरण्या आपली खळगी. होऊन कर्जबाजारी सारी, बिन पैशाचा तमाशा सारा, फसवा फसवी बनवा बनवी. हावना आवरे ज्याला त्याला, हावना आवरे ज्याला त्याला, प्रत्येकाची आगळी मागणी. नजरेत सारे तरी डोळे झाकती, नजरेत सारे तरी डोळे झाकती, आंधळ्यांची सारी वस्ती. देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, येडे फकीर घेऊन चिपळ्या डमडम डम डमरू पिटती. पण खांद्यावरती फाटकी झोळी, वरून हासतो सबका मालिक, बिन पैशाचा तमाशा सारा, फसवा फसवी बनवा बनवी. कशी वाटली आपल्याला कविता नक्की सांगा कमेंट्समध्ये. धन्यवाद. महाभारतातील कर्ण हे माझं फार आवडतं असं पात्र आहे, त्यामुळे कर्णाविषयी कविता नाही लिहिली तरच मी आश्चर्य होतं, आणि आज ती आपल्या पुढे सादर करताना मला खूप छान वाटतंय. कर्णसूर्य कवितेचं शीर्षक आहे. कोण नाही म्हणतं, कोण नाही म्हणतं, सुख वेचना पण ओंजळीत नको. कोण नाही म्हणतं, सुख वेचना पण ओंजळीत नको. भरली की ओसंडून वाहणारच ती, रीती होईपर्यंत. त्यापेक्षा सुखाचे क्षण श्वासात भर, मनात साठव, आणि तेही भरलं काठोकाठ तर अर्ध्य दे त्यातील काही क्षणांना. तू कर्ण आहेस, तू कर्ण आहेस, ते दान सुखाचे. घरंगळ्यात जाणाऱ्या सुखाला बघत म्हण, इदम न मम, इदम न मम. अहंकाराचा त्याग कर, मात्र दान करताना कवच कुंडलांचं भान ठेव. गाफील न राहता भिक्षुकाच्या वेशातील इंद्राला ओळख, अन मित्राच्या मुखवट्या मागील शत्रूला. दुःख कवटाळून बसू नकोस, सहानुभूतीस जनाच्या फसू नकोस. प्रारब्धास तर अजिबात कोसू नकोस, साथ सत्याची सोडू नकोस. श्रीकृष्णही मग तुझ्या पास आहे, तू फक्त लढ, विजयपद तुझाच आहे. तू फक्त लढ, विजयपद तुझाच आहे. तू घडवशील तसा तुझा कर्ण आहे. म्हणून म्हणू दे तुला सूतपुत्र, म्हणू दे तुला सूतपुत्र, पण तू तर सूर्यपुत्र आहेस. म्हणू दे तुला सूतपुत्र, पण तू तर सूर्यपुत्र आहेस. सूर्याचा पुत्र हा सूर्यच झाला ना. नवीन युगाचा तू नवीन सूर्य आहेस. कुरुक्षेत्री अस्त होऊन क्षितिजावर उदय झालेला तू कर्णसूर्य आहेस, तू कर्णसूर्य आहेस. धन्यवाद.